श्री गणेशदत्त गुरुभ्यो नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 2064व्या भागाचं मी पठण करीत आहे। आज मार्गशीर्ष कृष्ण अमावास्या, शुक्रवार दिनांक 19 डिसेंबर 2025। उपदेशामृत संग्रह भाग 8 या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक 18/1/1997, बैठक क्रमांक 204। परमपूज्य महाराजांनी भक्तांशी वेळोवेळी केलेले हितगुज, भाग 52। आजच्या या भागामध्ये परमपूज्य सद्गुरू भक्तांशी हितगुज करताना आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात, कालचक्राला आपण अडवण्याचा प्रयत्न करायचा नाही। ज्याला जगायचं ज्ञान नसते त्याला वाचून काहीच उपयोग नसतो। पशुपक्ष्यांची हत्या ही होतच राहणार आहे। तसेच जलचर वनचरही जास्त झाले तर ते त्रासाचे ठरते। साप, विंचू, पाल, ढेकूण हे मनुष्य जीवनाला त्रास देणार आहेत। यांच्या रक्तातून विषच निर्माण होत असते। आपल्याला जो वाचवा वाचवा म्हणतो त्याच्यावर दया करायला काहीच हरकत नसते। जो जगण्यासाठी धडपड करतो त्याच्यावर आम्ही कृपा करीतच असतो। जो जगण्यासाठी धडपड करीत नाही त्याला वाचवण्याची गरज नसते। हल्ली मानवी हत्या खूप होताना दिसून येतात। तसेच विष घेऊन आत्महत्या करणारेही खूप दिसून येतात। हे घडतच राहणार आहे। भगवंत जीवाला जन्माला घालीत असतात व मारतही असतात। सरकार संतती नियमनासाठी खूप प्रयत्न करीत असते, परंतु संतती ही वाढतानाच दिसून येते। या भूमीवर सृष्ट शक्ती जशी आहे तशीच दुष्ट शक्तीही आहे। या दुष्ट शक्तीला शांत करण्यासाठी आपल्याकडे बळी देण्याची पद्धत आहे, ते योग्यच आहे। त्यासाठी शेळीला बळी देण्याची प्रथा आहे, कारण शेळी ही मनुष्य जीवनात निषिद्ध प्राणी असल्याचे समजले जाते। दुष्ट शक्ती शांत न झाल्यास हिंसाचार व रक्तपात वाढलेला दिसून येतो। समुद्र जसा एका बाजूने हटवल्यावर दुसऱ्या बाजूने भूमीवर प्रवेश करतो तसेच हे आहे। त्यामुळे तशी प्रथा आवरता येत नाही। फार पूर्वी काही दैत्यांनी येथे राज्य केलेले आहे। दैत्य कधीही मारले जात नाहीत, त्यांचे गुण राहतातच। ते संतुष्ट राहण्यासाठी बळी द्यावेच लागतात। तसे नाही केले तर निष्पाप नाहक बळी पडतात। अतिरेक्याकडून मारले जातात। याचाच अर्थ न जाणारी माणसे मारली जातात व त्यांच्या रक्तपातापासून दैत्य शक्तीचे, दुष्ट शक्तीचे प्रमाण वाढलेच जाते। असे अचानक जीव मारले गेले तर ते अतृप्त राहतात व त्यांचे दुष्ट शक्तीत रूपांतर होत असते। या गोष्टींचे तुम्हाला ज्ञान नसल्याने मला हे सांगावे लागते। भारतभूमी ही संतांची तपोभूमी आहे, त्यामुळेच ती विश्वातील सर्वात पवित्र भूमी आहे, हे आता तुम्हाला ठाऊकच आहे। परंतु या भूमीवरही काही विशिष्ट असा भाग आहे की तो पूर्णतः निर्वैर आहे। अशा भूमीवर ईश्वरी शक्तीच्या अस्तित्वाने, मंगल्याने कोणतेही वैर दोन जीवांमध्ये राहत नाही। नाग आणि मुंगुसासारखे मुके प्राणी देखील त्यांच्यातील वैर विसरून आपसात खेळू लागतात व नाग व बेडकी हे सुद्धा एकमेकांशी प्रेमाने वागून आनंद लुटत असतात। श्री आद्य शंकराचार्यांनी स्थापन केलेल्या शृंगेरी मठाची भूमी ही अशीच निर्वैर होती। म्हणून तेथील एक बेडकी भर दुपारी उन्हात वीत असताना तिच्या डोक्यावर नागाने वैर विसरून प्रेमाने फणा पसरला व तिला सावली निर्माण करून दिली होती, हे तुम्हाला ठाऊकच आहे। त्याचप्रमाणे तापी नदीवर एक अवचित हनुमान मंदिर 1604 सालचे आहे। तेथेही ईश्वरी शक्ती आजही जागृत आहे व तेथे आजही अधूनमधून नाग व मुंगूस हे एकत्र खेळताना भक्तांना दिसून येतात। नुकताच त्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे। आपल्याही आश्रमाच्या नवीन श्री दत्त क्षेत्रामध्ये नाग व मुंगूस दिसू लागले आहेत। तसेच आपल्या देवघराच्या पश्चिम बाजूच्या भिंतीवरील सिमेंटच्या प्लॅस्टरमधून एक
6 इंच उंचीची झाडाची मुळी उगवलेली दिसून आली होती. ती तेथून काढल्यावर त्या एका मुळीतून वड, पिंपळ व औदुंबर अशा 3 देववृक्षांच्या फांद्या आलेल्या दिसून आल्या. त्यानंतर ती खास मुळी श्री दत्त क्षेत्रात नेऊन लावण्यात आली आहे. आज सुमारे 4-5 महिने या घटनेला झाले आहेत व त्या 3 वृक्षांची उंची सुमारे 8 फूट झालेली आहे. वड हे ब्रह्मदेव, तर पिंपळ हे विष्णूचे आणि औदुंबर हे श्री दत्तात्रयांचे म्हणजेच शिवाचे रूप मानले जाते. त्यांचा तेथे वास असतो. अशा अघटित घटना ईश्वरी शक्तीच्या अस्तित्वामुळेच घडू शकतात. यांनाच ईश्वरी चिन्ह म्हणतात व ही जेथे दिसतात त्या भूमीला श्री क्षेत्रच म्हणतात. याचाच अर्थ असा की आपला आश्रम हा आता सर्वसामान्यांच्या दृष्टीने श्री क्षेत्रच झाला आहे. त्यामुळे या पुढील काळात तुम्हाला अनेक अघटित घटना दिसून येतील. इसवी सन 2002 हे वर्ष तर त्या मानाने फार विशेष असेल. जे त्या काळात येथे हजर असतील ते खरोखरच खूप भाग्यवान असतील. तुम्ही सर्वांनी आता एकोप्याने या स्थानाची अधिकाधिक सेवा कशी करता येईल यासाठी प्रयत्नशील राहा. कुठेही जातीयवाद तसेच लहान थोर, शिक्षित अशिक्षित इत्यादी गोष्टीपासून दूर राहा व नवीन भक्तांना सामावून घ्या. त्यांनाही प्रोत्साहन द्या. त्यांच्याही काही चांगल्या कल्पना कार्यासंबंधी असल्या तर स्वीकारा. तुम्ही जेवढी जास्त सेवा या स्थानाची शक्तीची कराल तेवढी कृपा ती शक्ती तुमच्यावर निश्चितच करेलच व माझेही आशीर्वाद त्यासाठी तुमच्या सर्वांच्या पाठीशी राहतीलच. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनींनो, आजपर्यंतचे 2064 भाग आपण आजपर्यंत श्रवण केलेत. हे सर्व भाग आपल्या यूट्यूब चॅनलवरही रोज प्रकाशित होत असतात. तसेच या सर्व भागातील कोणत्याही भागाचे पुन्हा एकदा श्रवण करायचे असेल तर मार्गदर्शन गुरुरायाचे असे टाईप केल्यास हे सर्व भाग आपल्या समोर येतात. त्यातील कोणत्याही भागाचा अनुक्रमांक घालून आपण तो श्रवण करू शकता. शिवाय परमपूज्य सद्गुरूंच्या गुरुवाणीची पुस्तके श्री दत्त देवस्थानच्या स्टॉलवर उपलब्ध असून त्याबरोबर सद्गुरूंच्या आशीर्वादाची अनेक पुस्तकेही उपलब्ध आहेत. श्री गुरुदेव दत्त. आजचे हे हितगुज पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण. पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.